विद्यार्थ्यांची प्रकृती जाणून घेतली, दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि अन्न सुरक्षेबाबत कठोर उपाययोजनांची मागणी. शहादा, प्रतिनिधी. समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांनी विद्यार्थ्यांची प्रकृती, उपचारांची माहिती तसेच पालक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. यानंतर दीपकभाई केदार यांनी शासकीय निवासी शाळेला भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, अन्न तयार करण्याची प्रक्रिया, साठवणूक आणि देखरेखीची माहिती घेत या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून संपूर्ण घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. तसेच या वसतिगृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असून येथे दलित व आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या घटनेकडे केवळ अपघाती घटना म्हणून न पाहता सर्व बाजूंनी तपास व्हावा असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाचा कोणताही हलगर्जीपणा किंवा अन्य बाबी कारणीभूत आहेत का याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अन्न पुरवठा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना तातडीने राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान या घटनेमुळे पालक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई आणि निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेने विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. मराठी न्यूज नेटवर्क. कौस्तुभ छत्रपाल मोरे, तालुका प्रतिनिधी, शहादा. विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली, आपण आता पाहणी केली, काय वाटतं? विषबाधा हा प्रकार राज्यभर आम्ही बघितलेला आहे आणि राज्यभर अन्नामधून जे काही निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातंय त्याच्या केसेस सुद्धा बघितलेल्या आहेत. परंतु ही केस एकदम वेगळी आहे. मी जे काही विषबाधा किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा म्हणतोय तो प्रकार नाहीये. तर सुनियोजित कट करून दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं हत्याकांड करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. हा विषबाधा पुरता मर्यादित प्रश्न नाही. कारण जर थोडक्यात ते अन्न खराब आहे तर उलट्या झाल्या असत्या, पण पोरायच्या तोंडाला फेस आलाय. हे फेस येण्यामागचं कारण या सगळ्या विद्यार्थ्यांचं सामूहिक हत्याकांड करायचं होतं, हा असणारा त्याच्या मागचा मोठा कट आहे. ही 120 ची केस आहे. राज्यामध्ये काय घडवायचं होतं, हे कुणी प्लांट केलं, याला कोण जबाबदार आहे, या सगळ्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काही कंत्राटदार आहेत या वसतिगृहाचा जो काही मुख्य कंत्राटदार आहे, हे 2-4 लोक जे महाराष्ट्रातले आहेत, कुणीतरी क्रिस्टल आहे, कुणीतरी प्रसाद लाड आहे, कुणीतरी अग्रवाल आहे, हे पक्षाचे पदाधिकारी आहेत. आणि या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून सब कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून अर्धा पैसा वरचा आमदार खाणार, मोठा कॉन्ट्रॅक्टदार खाणार, तो अग्रवाल खाणार धुळ्याचा. आणि सब कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याला अर्धे पैसे राहतात आणि त्या अर्धे पैशात पुन्हा पैसे वाचवण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात घातलं जातं. ही सगळी साखळी सरकारपासून ते बॉटम पर्यंत आहे. करोडो रुपयाची उलाढाल याच्यातून होते, भ्रष्टाचार होतो. आणि या हरामखोरांना लाज वाटली पाहिजे की सामाजिक न्यायाचा, दलित विद्यार्थ्यांचा निधी हे खातायत. ह्याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रात असू शकत नाही, एवढी गंभीर स्थिती आहे. आज मी 20 लेकरांना भेटलोय. कुणाचा बाप कंपनीत काम करतोय, कुणाची आई मजूर आहे, कुणी शेतात काम करतोय. स्वप्न बघणं आमचा गुन्हा आहे का? आम्ही भीक मागत नाहीत. सामाजिक न्याय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आमचा अधिकार आहे. आम्ही भिकारी नाहीत, आमचा हक्क मागतोय. उलट हे आमचा हक्क लुटून खाणारे अवलादी या नंदुरबार जिल्ह्यात बसल्यात आणि एकालाही आम्ही या ठिकाणी सोडणार नाही. तोंडाला फेस आलाय, विद्यार्थ्याला भयभीत करता, त्यांना तिथं डिस्चार्ज देण्यासाठी 3 तासापासून हॉस्पिटलची लाईट घालता का? तर पॅरेंट थकावत
का तर पॅरेंट कंटाळात फॅन लागला नाही म्हणजे विद्यार्थ्यांनी निघून जावा, एवढी पॉलिसी करावं यांनी, एवढे नाटक करावात. पॅन्थरची अवलाद जिवंत लक्षात ठेवा. कुठे आमदार फाडवी, लाज वाटते का दलितांना भेटायला? का गावात आला नाही? लक्षात ठेवा, जर आमच्या ताटात माती आणि आमच्या ताटात जर विष घालून करावात पॅन्थरची अवलाद जिवंत लक्षात ठेवा. कुठे आमदार फाडवी, लाज वाटते का दलितांना भेटायला? का गावात आला नाही? लक्षात ठेवा, जर आमच्या ताटात माती आणि आमच्या ताटात जर विष घालून दलितांच्या, आदिवासींच्या लेकरांना, बाबासाहेबांच्या लेकरांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न जर केला तर सगळ्या मंत्र्यांना अल्टिमेटम देतोय. आम्हाला सुद्धा विष कालवता येतं. ही पॅन्थरची अवलाद, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर आमच्या मुळावर उठलात तर तुमच्या मुळावर उठायला आम्हाला वेळ लागणार नाही. हा गर्भित इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो. दुर्दैव आहे, अरे गरीब आई बापांना तुम्ही ब्लॅकमेल करताय. डिस्चार्ज घ्या, घरी जा, तुमचे लेकर चांगले झालेत. आज बघ पाहून आलो मी 4 ते 5 विद्यार्थी आजही सिरियस आहेत. अहो छातीतून गरगर आवाज येतोय. कुणाला सकाळचा ताप चढतोय तर कुणा रात्री ताप चढतोय, चक्रा येत आहेत, उलट्या होत आहेत, आणि तुम्ही म्हणता घरी जा, तुम्ही बरे झालात. आणि ह्या कोपऱ्यातल्या एका ग्रामीण रुग्णालयामध्ये कोपऱ्यामध्ये आमच्या पोरांना फेकून दिलं. याच्या जागेवर जर एखादं मंत्र्याचं लेकरू असतं, आमदार खासदाराचं लेकरू ऍडमिट असतं तर ते मुंबईच्या लीलावतीमध्ये तुम्हाला दिसलं असतं, नंदुरबारच्या मोठ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये दिसलं असतं. पण दलितांच्या लेकराची किंमत काय? 3 तासापासून इथं फॅन नाही, लाईट नाही. मी आलो तेव्हा बेडवरती कपडा टाकलाय. अरे काय तुम्ही आम्हाला वागणूक देताय? जनावर नाही, तेवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हे शैक्षणिक अॅट्रॉसिटी आहे. सामाजिक न्याय घडवून आमचा हत्याकांड घडवण्याचा हा प्रयत्न आहे. याचा आम्ही असणारा निषेध करतो. आणि लवकरच ही घटना दबली आहे असं कुणी समजू नका. येणाऱ्या या 2 दिवसामध्ये नंदुरबारमध्ये आम्ही असणाऱ्या या लेकराच्या न्यायासाठी मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत. हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. आणि आमच्या ताटात जर विष घालून दलितांच्या, आदिवासींच्या लेकरांना, बाबासाहेबांच्या लेकरांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न जर केला तर सगळ्या मंत्र्यांना अल्टिमेटम देतोय. आम्हाला सुद्धा विष कालवता येतं. ही पॅन्थरची अवलाद, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर आमच्या मुळावर उठलात तर तुमच्या मुळावर उठायला आम्हाला वेळ लागणार नाही. हा गर्भित इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतोय. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.